स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांचे अभिवादन. शासनाने चव्हाण साहेबांच्या विचारांना हरताळ फासला, केली थेट टीका. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि सुसंस्कृत राजकारणाचे जनक मानल्या जाणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या महासंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी सकाळी 9 वाजता कराड येथील स्मृतीस्थळी दाखल झाल्या. त्यांनी चव्हाण साहेबांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, विचार आणि मूल्यांचा आजच्या प्रशासनात कुठेच मागमूस नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी शासनावर टीका केली. निवडणुका आणि सरकारे येतात जातात, मात्र शासनाने चव्हाण साहेबांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम केले आहे. ज्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, ही म्हण चव्हाण साहेबांना तंतोतंत शोभून दिसते. देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेला मोठा विस्तार आज दुर्लक्षित होत असल्याचे पाहून वाईट वाटते, असे सुळे यांनी सांगितले. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी खासदार शरद पवार कराड येथे चव्हाण स्मृतिदिनानिमित्त येतात. यावर्षी ते येऊ शकले नाहीत, म्हणून मी स्वतः येथे उपस्थित राहिले, असे सुळे यांनी सांगत चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्यांना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 12 मार्च आणि 25 तारखेला आम्ही सगळेच येतो. खरं तर गेली अनेक दशकं आदरणीय पवारसाहेब स्वतः येतात, पण ह्या वर्षी पवारसाहेबांना येणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही सगळे ती प्रथा पुढे चालू ठेवतोय. आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत, तो महाराष्ट्र फक्त यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे. त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर आम्ही सगळे इथे जमतो. ताई, एक परंपरा आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे येत असतात अभिवादन करण्यासाठी, मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडलाय. कदाचित ते त्यांच्या कामात दुसऱ्या कुठल्या व्यस्त असतील, मला माहिती नाही. कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाही आहे. मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, देशाचे नेते आहेत. आपल्याला आठवत असेल, चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्लीत आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो. आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता, हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि चव्हाण साहेबांचं योगदान मग फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून असेल, हे खूप मोठं राहिलेलं आहे. आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही आहे. तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे की ही गोष्ट, हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन्स येतील जातील, सरकारही येतील जातील, पण काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनाला सरकारचा विसर, हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आमदार शशिकांत शिंदे. सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची वाट दाखवणारे, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे राज्य कारभारातील महानायक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्य सरकारने अधिकृत कार्यक्रम न घेणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. कराड येथील प्रीती संगमावरील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या निष्क्रिय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मला वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे, जर स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना ज्यांच्यामुळे झाली त्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या विचाराला, आम्ही नेहमी चव्हाण साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार असे सांगणारे सगळे जण भेटले, परंतु त्या विचाराची महाराष्ट्राची ओळख आहे, त्या विचाराला नतमस्तक होण्यासाठी
काही वर्षापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी येतात, पवारसाहेब येतात, सगळे येतात. परंतु या बदलत्या कालानुसार मला वाटतं विचार बदलण्याची धोरणं काही पक्षाची दिसत आहेत. त्यामुळे या असलेल्या विचाराला उजाळा देण्याच्या ऐवजी तिथं दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक होते का, प्रशासनाने पण तिथं लक्ष द्यायला पाहिजे. प्रशासनाची कर्तव्य आहे जिल्हाधिकाऱ्यांपासून हा शासकीय कार्यक्रम झाला पाहिजे. दुर्दैव आहे की त्याला शासकीय कार्यक्रमाचं महत्त्व देतात येत नाही. अधिवेशनामध्ये 100% मगाशी सुप्रियाताई म्हणाल्या त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, पण अधिवेशनामध्ये हा शासकीय कार्यक्रम करण्याच्या बाबतीमधली भूमिका हे निश्चितपणाने आम्ही उठवू असं मला विश्वास आहे. महत्त्वाचं म्हणजे काल बीडमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये आठवण काढलेली म्हणजे वाल्मिक कराडकरांची, की एक त्यांचा मित्र नाहीये या प्रचाराच्या याच्यात, आणि संतोष देशमुखांची एवढी क्रूर हत्या झाल्यानंतर हे वक्तव्य काय कसं पाहतात? तुम्हाला मी खरं सांगू का, बीडमधली राजकीय परिस्थिती आणि तिथली सामाजिक परिस्थिती बघितली, त्याला कारणीभूत जे आहे ते राजकारणामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने विष पेरण्याचं काम झालं, ज्यात बीडमध्ये आहे. परवाच्या दिवशीसुद्धा एक अपघात झाला. तो अपघात झाला एका तरुणाचा. तो अपघात झाल्यानंतर तो घातपात आहे का, एवढी शंका निर्माण होण्याचं जर जिल्हा होत असेल आणि त्याला जे कारणीभूत आहे त्याच्या संदर्भातलं जो कोण वक्तृत्व करत असेल तर हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. कारण सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री, त्याचा पालकमंत्री या सगळ्यांनी सांगितलं की याच्या पुढे, कालच त्यांनी सांगितलं मला वाटतं की इथे प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे, आणि स्वतः जर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर तिथलं कायदा सुव्यवस्था वगैरे ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी बिघडलेलं आहे त्यांच्याबद्दलची उणीव दाखवणं मला वाटतं ते योग्य नाही. मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवल्याबद्दल चालकास कोरेगाव न्यायालयाकडून 10,000 रुपयांचा दंड. मद्यपान करून ट्रॅक्टर चालवणे एका चालकास चांगलेच महागात पडले आहे. रहिमतपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर केवळ 2 दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. कोरेगाव न्यायालयाने आरोपी चालकाला 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यातून मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी रहिमतपूर एसटी बस स्थानकाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी कल्पेश नंदुगिरी गोसावी वय 28 राहणार आरासवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा मद्यप्राशन करून ट्रॅक्टर चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्वरित त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. अंमलदार संतोष जाधव यांनी गुन्ह्याचा तपास जलद गतीने पूर्ण करून सोमवारी आरोपीस दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत 10,000 रुपये दंड ठोठावला. रहिमतपूर हद्दीत होणारे अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेत नियुक्तीस असलेले अंमलदार संतोष जाधव यांनी ब्लॅक स्पॉट निश्चित करून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलिसांची ही कारवाई भविष्यातही अविरतपणे सुरू राहणार असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांनी केले आहे. या कारवाईमध्ये कोर्ट पेरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश यादव, हवालदार संतोष जाधव आणि किरण देशमुख यांनी भाग घेतला. मुगाव फाट्याजवळ होंडा सिटी कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू. कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा येथे 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमृता विनोद फडतरे वय 18 राहणार जरेवाडी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची अकस्मात मयत नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमृता फडतरे हिला भरधाव वेगात असलेल्या होंडा सिटी कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तिच्या डोक्याला, छातीस, बरगड्यांना तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:35 डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सदर घटनेची कागदपत्रे 22 नोव्हेंबर रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानंतर अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक 54/2025 प्रमाणे पुढील प्रक्रिया करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचा पंचनामा तसेच पोस्टमार्टम करण्यात आले असून कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटनेची सखोल चौकशी करून होंडा सिटी कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागलेल्या निष्पाप विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरेगावमध्ये भरधाव डंपरची दुचाकीला धडक, पती पत्नी जखमी, चालक पसार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव शहरात भरधाव वेगात व बेदरकारपणे चालवलेल्या डंपरने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकीस्वार पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना कृष्णा वडापाव सेंटरमध्ये घडली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कैलास रामजीवन दाहिमा व 61 राहणार लक्ष्मीनगर कोरेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारास 10:30 वाजता ते पत्नी ललिता यांच्यासह मॅस्ट्रो मोपेडवरून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीचा पांढरा डंपरने दाहिमा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाला आहे. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची पत्नी दोघेही जखमी झाले. धडक दिल्यानंतर संबंधित चालकाने जखमींना मदत न करता किंवा अपघाताची माहिती पोलीस ठाण्यात न देता घटनास्थळावरून पलायन केले. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत.